नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजची कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. या कथेचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नसून नात्यांमधील विश्वास, चुकीचे निर्णय आणि त्यांच्या परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. जर तुम्हाला अशाच रहस्यमयी आणि सस्पेन्सने भरलेल्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आजची कथा सुरू होते महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातून. त्या गावाचं नाव होतं देवगाव. हिरवीगार शेती, साधी माणसं आणि शांत वातावरण यासाठी हे गाव प्रसिद्ध होतं. याच गावात राहत होता गणेश पाटील. वय साधारण 40 वर्ष. मेहनती, शांत स्वभावाचा आणि आपल्या कुटुंबासाठी जगणारा माणूस. घरात त्याची पत्नी वैशाली, मोठी मुलगी रिया आणि 2 लहान मुलं होती. त्याच्यासोबत त्याचे वृद्ध वडीलही राहत होते. गणेशकडे थोडी शेती होती, पण वाढत्या खर्चामुळे फक्त शेतीवर घर चालवणं कठीण होतं. मुलांचं शिक्षण, कर्जाचे हप्ते आणि घरखर्च यामुळे तो नेहमी चिंतेत असायचा. एक दिवस तो पत्नीला म्हणाला, "मी काही महिन्यांसाठी शहरात कामाला जाण्याचा विचार करतोय. थोडे जास्त पैसे मिळाले तर आपली परिस्थिती सुधारेल." वैशालीने क्षणभर विचार केला आणि म्हणाली, "तुम्ही निर्धास्त जा. मी घर, मुलं आणि शेती व्यवस्थित सांभाळेन." गणेशला पत्नीवर पूर्ण विश्वास होता. काही दिवसांनी तो शहरात नोकरीसाठी निघून गेला. सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत सुरू होतं. गणेश दर महिन्याला पैसे पाठवत होता. वैशाली घर खर्च सांभाळत होती. शेतीची कामंही ती नियमित करत होती. शेतीच्या कामासाठी गावातीलच सचिन देशमुख याच्याकडे ट्रॅक्टर आणि शेतीची यंत्र होती. त्यामुळे गरज पडली की वैशाली त्याला कामासाठी बोलवायची. सुरुवातीला दोघांचं बोलणं फक्त शेतीपुरतं मर्यादित होतं, पण हळूहळू ते गावातील घडामोडी, घरच्या अडचणी आणि इतर विषयांवरही बोलू लागले. गणेश शहरात असल्यामुळे वैशाली अनेकदा एकटी पडायची. घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना तिला मानसिक आधाराची गरज वाटायची. सचिनही वेळोवेळी मदत करायचा. एक दिवस गव्हाची कापणी पूर्ण झाली. वैशालीने सचिनला थ्रेशर मशीन आणण्याबद्दल सांगितलं. "उद्या नक्की येतो," तो म्हणाला. मात्र दुसऱ्या दिवशीही तो आला नाही. तिसऱ्या दिवशी वैशालीने पुन्हा विचारलं. सचिन म्हणाला, "काम खूप आहे, पण तुमचं काम मी विसरणार नाही." अखेर संध्याकाळी तो मशीन घेऊन शेतात आला. दोघांनी मिळून काम सुरू केलं. काम करता करता वैशाली म्हणाली, "तुम्ही मला खूप वाट पाहायला लावली." सचिन हसत म्हणाला, "कधी कधी योग्य वेळ यायला उशीर होतो." दोघेही हलकसं हसले. त्या दिवसानंतर त्यांच्यातील ओळख आणखी वाढली. फोनवर बोलणं सुरू झालं. शेतीच्या कामाचं कारण कधी संपलं आणि मैत्री कधी वाढली हे दोघांनाही कळलं नाही. दुसरीकडे गणेश शहरात दिवसरात्र मेहनत करत होता. त्याला वाटत होतं की आपल्या कष्टामुळे मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल. गणेशची मोठी मुलगी रिया अभ्यासात हुशार होती. ती आईला घरकामातही मदत करायची. तिला वडिलांची खूप आठवण यायची. एक दिवस शाळेत तिची तब्येत थोडी बिघडली. शिक्षकांनी तिला लवकर घरी जाण्याची परवानगी दिली. रिया घरी आली. मुख्य दरवाजा अर्धवट उघडा होता. ती हळूच आत गेली आणि आवाज दिला, "आई, कुठे आहेस?" घरात शांतता होती. तिला काहीतरी वेगळं जाणवलं. ती पुढे गेली आणि तिच्या नजरेसमोर असं काही आलं की ती काही क्षण स्तब्ध उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा एका क्षणात नाहीसा झाला. त्या दिवसानंतर या कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलणार होतं. नेमकं रियाने काय पाहिलं, ती ही गोष्ट कोणाला सांगेल आणि गणेशला याची कल्पना कशी येईल? त्या काही क्षण तिथेच शांत उभी राहिली. तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. तिने जे पाहिलं होतं त्याचा अर्थ तिला पूर्णपणे समजत नव्हता. पण घरात काहीतरी बरोबर नाही याची जाणीव तिला झाली होती. इतक्यात वैशालीने तिच्याकडे पाहिलं आणि घाबरून विचारलं, "अगं रिया, तू एवढ्या लवकर कशी आलीस?" रिया शांत आवाजात म्हणाली, "शाळेत तब्येत बरी नव्हती म्हणून सरांनी घरी पाठवलं." सचिनने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. तो हसत म्हणाला, "बरं, मी आता निघतो. शेतीच्या कामाबद्दल नंतर बोलू." तो लगेच तिथून निघून गेला. घरात काही क्षण पूर्ण शांतता होती. वैशालीने रियाला पाणी दिलं आणि तिची तब्येत विचारली. पण रियाचं लक्ष दुसरीकडेच होतं. ती म्हणाली, "आई, ते काका इथे इतक्या वेळ काय करत होते?" हा प्रश्न ऐकताच वैशाली काही क्षण गप्प झाली. तिने स्वतःला सावरत उत्तर दिलं, "शेतीचं काम होतं, त्याबद्दल बोलत होतो." रिया काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरून ती समाधानी नसल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्या रात्री रियाला झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी गणेशचा शहरातून फोन आला. तो नेहमीप्रमाणे मुलांशी बोलू लागला. रिया फोनवर फारशी बोलली नाही.
गणेशने लगेच विचारलं, काय ग, आज इतकी शांत का आहेस? रिया म्हणाली, काही नाही बाबा, तुम्ही लवकर घरी या. गणेशला तिच्या आवाजात काहीतरी वेगळं जाणवलं. तो म्हणाला, ठीक आहे, काम संपलं की मी काही दिवसांसाठी घरी येतो. फोन ठेवल्यानंतर गणेश विचारात पडला. इकडे गावात वैशाली सतत अस्वस्थ होती. रियाने काही सांगितलं तर? गणेशला काही समजलं तर? हे प्रश्न तिच्या मनात सतत फिरत होते. काही दिवसांनी गावात एक नवीन चर्चा सुरू झाली. लोक म्हणू लागले की सचिन रोजच त्या भागात दिसतो. काहींनी त्याला वैशालीच्या शेताजवळ अनेकदा पाहिलं होतं. ही चर्चा हळूहळू गावभर पसरू लागली. वैशालीला याची कल्पना नव्हती. एक दिवस गणेश अचानक कोणालाही न सांगता गावात परत आला. तो थेट घरी पोहोचला. घरात सर्व काही शांत होतं, पण त्याला जाणवलं की रिया त्याच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. रात्री जेवण झाल्यावर रिया हळूच वडिलांजवळ आली. ती म्हणाली, बाबा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. गणेशने तिच्या डोक्यावर हात ठेवला. घाबरू नकोस, जे आहे ते सांग. रिया काही बोलणार इतक्यात बाहेरून कोणीतरी दरवाजा ठोठावला. गणेशने दरवाजा उघडला. दारात गावातील एक वृद्ध शेतकरी उभा होता. तो म्हणाला, गणेश, उद्या सकाळी तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. गणेशने होकार दिला. त्या रात्री घरात प्रत्येक जण जागाच होता. रियाच्या मनात भीती होती, वैशालीच्या मनात तणाव होता आणि गणेशच्या मनात प्रश्नच प्रश्न होते. उद्या सकाळी त्या वृद्ध शेतकऱ्याने अशी कोणती गोष्ट सांगणार होती ज्यामुळे या कुटुंबाचं आयुष्य पूर्णपणे बदलणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश लवकर उठला. रात्रीपासून त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. रियाला काहीतरी सांगायचं होतं, पण ती बोलण्याआधीच गावातील वृद्ध शेतकरी घरी आला होता. सकाळी गणेश त्याला भेटायला गेला. वृद्ध शेतकरी शांतपणे म्हणाला, गणेश, मी तुला जे सांगणार आहे ते ऐकताना शांत रहा. मी कोणावर आरोप करत नाही, पण गेल्या काही महिन्यांत तुझ्या गैरहजेरीत गावात अनेक चर्चा सुरू होत्या. गणेश गंभीर झाला. कसल्या चर्चा? शेतकरी म्हणाला, तुझ्या शेतात कामासाठी येणारा सचिन अनेकदा तुमच्या घराजवळ दिसायचा. सुरुवातीला आम्हालाही वाटलं की शेतीचं काम असेल, पण नंतर लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले. गणेश काही क्षण शांत राहिला. तो कोणताही निष्कर्ष काढू इच्छित नव्हता. घरी परतल्यावर त्याने रियाला जवळ बसवलं. बाळा, काल तू काहीतरी सांगणार होतीस, आता मनातलं सगळं सांग. रिया काही क्षण गप्प बसली. ती म्हणाली, बाबा, त्या दिवशी मी शाळेतून लवकर आले होते. घरात आई आणि सचिन काका बोलत होते. मला ते दोघे खूप घाबरलेले दिसले. मला काहीतरी विचित्र वाटलं. गणेशने तिला मध्येच थांबवलं नाही. तो शांतपणे तिचं बोलणं ऐकत राहिला. रिया पुढे म्हणाली, मला खरं काय होतं ते समजलं नाही, पण त्या दिवसानंतर आई खूप बदलली. ती सतत तणावात असायची. गणेशच्या मनात संशय निर्माण झाला, पण त्याने रागाने प्रतिक्रिया दिली नाही. त्या संध्याकाळी त्याने वैशालीशी शांतपणे बोलायचं ठरवलं. तो म्हणाला, आपल्यात काही गैरसमज असतील तर ते आजच दूर करूया. मला सत्य जाणून घ्यायचं आहे. वैशालीच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. ती काही वेळ गप्प राहिली. नंतर हळू आवाजात म्हणाली, मी काही चुका केल्या आहेत, पण आता मला त्या सगळ्याचा पश्चात्ताप होतोय. गणेशने खोल श्वास घेतला. तो म्हणाला, चूक कोणाकडूनही होऊ शकते, पण सत्य लपवलं तर त्याचे परिणाम आणखी मोठे होतात. दोघांचं संभाषण सुरू असतानाच बाहेरून पोलिसांची जीप घरासमोर येऊन थांबली. 2 अधिकारी खाली उतरले. त्यांपैकी एक अधिकारी म्हणाला, आम्हाला काही माहितीची पडताळणी करायची आहे. गावात काही तक्रारी आणि चर्चा आमच्यापर्यंत आल्या आहेत. गणेश, वैशाली आणि रिया तिघेही एकमेकांकडे पाहू लागले. घरातील वातावरण आणखी गंभीर झालं. आता पुढे नेमकं काय उलगडणार? गावात पसरलेल्या चर्चांमध्ये किती सत्य होतं आणि पोलिसांच्या चौकशीत कोणती नवीन माहिती समोर येणार? पोलिसांनी घरात येताच सर्वांची शांतपणे चौकशी सुरू केली. गावात पसरलेल्या चर्चांबाबत त्यांनी माहिती घेतली. गणेश, वैशाली आणि रिया या तिघांचेही स्वतंत्र जबाब नोंदवण्यात आले. चौकशी दरम्यान पोलिसांच्या लक्षात आलं की अनेक अफवा गावभर पसरल्या होत्या, पण त्यातील प्रत्येक गोष्ट खरी नव्हती. त्यामुळे त्यांनी कोणत्याही निष्कर्षावर न जाता उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि घटनाक्रम यांची पडताळणी सुरू ठेवली. काही दिवसांनी वैशालीने स्वतःहून कबूल केलं की तिच्याकडून काही गंभीर वैयक्तिक चुका झाल्या होत्या. त्या चुका लपवण्याच्या प्रयत्नामुळे परिस्थिती आणखी बिघडली आणि कुटुंबातील विश्वास पूर्णपणे तुटला. हे ऐकून गणेशला मोठा धक्का बसला. मात्र त्याने रागाच्या भरात कोणतंही चुकीचं पाऊल न उचलता कायदेशीर आणि शांत मार्ग स्वीकारला. रिया आपल्या वडिलांच्या जवळ आली आणि म्हणाली, बाबा, मला फक्त आपलं घर पुन्हा शांत व्हावं असं वाटतं. गणेशच्या डोळ्यांत पाणी आलं. तो म्हणाला,
चूक कोणाकडूनही होऊ शकते, पण त्याची शिक्षा आणखी एका चुकीने देता येत नाही. आता आपण पुढचं आयुष्य योग्य मार्गाने जगायचं. यानंतर कुटुंबाने आपापल्या आयुष्याबाबत वेगळे निर्णय घेतले. मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यात आलं आणि त्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यात आली. गावातही या घटनेची चर्चा अनेक दिवस सुरू होती. मात्र या घटनेतून प्रत्येकाने एक गोष्ट शिकली: विश्वास तुटला की कोणतंही नातं टिकत नाही. आणि समस्या निर्माण झाल्यावर राग, अफवा किंवा सूड न निवडता संवाद आणि कायदेशीर मार्ग स्वीकारणंच योग्य असतं. काळ पुढे सरकत गेला, जखमा भरायला वेळ लागला, पण या घटनेने प्रत्येकाला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा दिला. मित्रांनो, या कथेचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही. प्रत्येक नात्यात विश्वास, प्रामाणिकपणा आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असतं. चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबावर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला या कथेतून काय शिकायला मिळालं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच कथा पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.